हॅलो स्टुडंट, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कॉम्पिटिशन ऑफ टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी ही कशी कॅल्क्युलेट करता हे अभ्यासणार आहोत. टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज हे कॅल्क्युलेशन इन्कम टॅक्स मधील अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे. मागील दोन व्हिडिओमध्ये देखील आपण याच पद्धतीने दोन एक्झाम्पल घेऊन टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज अंडर न्यू टॅक्स रिजिम आणि ओल्ड टॅक्स रिजिम ही कॅल्क्युलेट केली आहे. आज आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊन त्यामध्ये आपण टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधील परीक्षेतील दिलेला आहे. मिस्टर राजवीर Ajmer has given the following particulars of his incomes and savings for the financial year ending on 31st March 2025. म्हणजेच आपल्याला असेसमेंट इयर 2025-26 साठी कॅल्क्युलेशन करावायचे आहेत. आणि मग यामध्ये देताना माहिती ग्रॉस सॅलरी म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरीच्या संदर्भातील माहिती आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन्कमचं सेकंड नंबरचं हेड, इन्कम फ्रॉम बिझनेस इन्कमचं थर्ड नंबरचं हेड, त्याच्यानंतर फोर नंबरचं हेड कॅपिटल गेन येतं. परंतु या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल गेनच्या संदर्भामध्ये कुठलाही इन्कम दिलेला नाही, म्हणून आपण तो नील घेणार आहोत. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, इंटरेस्ट ऑन बँक सेव्हिंग अकाउंट, इंटरेस्ट ऑन पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे चार इन्कम त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हे चारही इन्कम हे पाच नंबरचं हेड म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये त्या ठिकाणी येतात आणि ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर मिस्टर राजवीर याने ड्युरिंग द इयर मध्ये प्रोफेशनल टॅक्स 2500 इतका पेड केलेला आहे. तो आपण डिडक्शन अंडर सेक्शन 16 इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये घेत असतो, तिथे आपण त्याची वजावट देणार आहोत. त्यानंतर मिस्टर राजवीर मेड द फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर. मिस्टर राजवीरने त्या ड्युरिंग द इयर मध्ये काही सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत. त्याचं डिडक्शन आपण एटीसी टू एटीयू यामध्ये ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये देणार आहोत. न्यू टॅक्स रिजिम मध्ये मात्र एटीसी टू एटीयू याच्या वजावटी मिळत नाही. त्यामध्ये मिस्टर राजवीर यांनी LIC प्रीमियम पेड केलेला आहे. डिपॉझिट इन पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये त्यांनी 78,000 रुपीज गुंतवले आहेत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट त्यांनी परचेस केले आहे 52,000 चे. हे तीनही जे काही या ठिकाणी त्यांच्या सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट आहेत त्या एटीसी मध्ये येतात. एटीसी ची मॅक्झिमम लिमिट ही 1,50,000 आहे. याविषयी आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. त्यानंतर मेडिक्लेम, मेडिक्लेम हा 80D च्या अंडर येतो. मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम किंवा हेल्थ इन्शुरन्सच्या अंडर. याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब अशी की मेडिक्लेम हा 25,000 रुपीज पर्यंत हा आसेसी म्हणजे त्याचा स्पाऊस आणि त्याचबरोबर त्याचे जे दोन मुलं आहेत या चौघांना मिळून त्याला 25,000 रुपीजचा जर त्याने मेडिक्लेम कॅल्क्युलेट केला घेतला असेल तर त्याची वजावट त्या ठिकाणी 80D च्या अंडर त्याला त्या ठिकाणी मिळत असते. मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की तो त्याच्या पॅरेंटचा किंवा जर ती महिला असेल तर ती तिच्या पालकांचा देखील विमा वेगळा घेऊ शकते. आणि ते घेतलेल्या विम्याची वजावट त्यांना 80D च्या अंडर 25,000 रुपीज पर्यंत जर हे पालक हे 60 वर्षापेक्षा कमी वयाचे असतील तर. मग पालक 60 वर्षापर्यंत जे कमी आहेत आणि त्याचा स्वतःचा 25,000 रुपीजचा आणि पालकांचा 25,000 रुपीजचा एवढ्या विम्याचा घेतलेला विमा किती रुपयांचा ते घेऊ शकतात. पण इन्कम टॅक्स मध्ये सूट मात्र त्यांना 25,000 स्वतःसाठी आणि 25,000 पॅरेंट्ससाठी इथे वजावट 50,000 घेता येते. पण मात्र पॅरेंट्स हे जर त्या ठिकाणी जर अबो 60 इयरचे असेल तर त्यांच्यासाठी जो काही विमा घेतला असेल त्या विम्याच्या हप्त्यापैकी 50,000 वेगळी सूट घेता येते. स्वतःचा 25,000 रुपये आणि 60 वर्षापेक्षा जर जास्त वयाचे पालक असेल तर 50,000 सूट, असे एकूण 75,000 सूट भरलेल्या हप्त्यापैकी घेता येते. किंवा हप्त्याची रक्कम कमी असेल तर जेवढा हप्ता भरला असेल तर तेवढी वजावट त्यांना त्या ठिकाणी घेता येईल. हे तुम्ही मुद्दा म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. कारण प्रॉब्लेम मध्ये एक विशिष्ट केस दिलेली असते, परंतु डिडक्शनच्या संदर्भामध्ये आपल्याला हे अवांतर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी त्याचबरोबर 80E संदर्भामध्ये इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन 60,000 त्या ठिकाणी दिलेलं आहे. ड्युरिंग द इयर मध्ये जर त्या ठिकाणी शैक्षणिक कर्ज घेतला असेल आणि त्याच्यावरचं व्याज भरलेला असेल त्या ड्युरिंग द इयर मध्ये तर त्याची वजावट
ATE अंडर त्या ठिकाणी घेता येते. या संदर्भात ह्या पद्धतीने ATC, ATD आणि ATE संदर्भामध्ये त्यांनी वजावटी दिलेल्या आहेत. आणि या तीनही वजावटी आपण ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये फक्त घेतो, न्यू टॅक्स रिजिम मध्ये त्या ऍप्लिकेबल नाहीयेत, अलाउड नाहीयेत. त्याचं सरळ सरळ कारण आहे की न्यू टॅक्स रिजिम मध्ये टॅक्सचे रेट कमी दिलेले आहेत आणि ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये टॅक्सचे रेट हे जास्त आहेत. म्हणून इकडे वजावटी देऊन त्याचं एकूण उत्पन्न कमी येतं आणि मग त्यानुसार तो टॅक्स कॅल्क्युलेट होतो. इकडे वजावटी नाहीयेत पण टॅक्सचे स्लॅब थोडेसे कमी कमी दिले असल्यामुळे स्लॅबची संख्या जास्त आहेत पण त्यावर असणाऱ्या पर्सेंटेजची जे पर्सेंटेज आहेत ते कमी आहे. त्याच्यामुळे मात्र त्या ठिकाणी टॅक्स कॅल्क्युलेट करताना कमी येतो. आपल्याला दोन्ही पद्धतीने कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. इथे नोट दिलेली आहे की कॉम्प्युट हिज टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटीज इन द ओल्ड अँड न्यू regime and give the suitable option for saving a tax of Mr. Rajveer for the assessment year 2025-26. म्हणून आपल्याला ओल्ड नुसार पण कॅल्क्युलेट करायचं आणि न्यू नुसार टॅक्स रिजिम नुसार देखील कॅल्क्युलेट करायचं आणि मिस्टर राजवीरला आपल्याला त्या ठिकाणी कन्सल्ट करायचं, सल्ला द्यायचा आणि त्याचा टॅक्स ओल्ड टॅक्स रिजिमने भरायचा की न्यू टॅक्स रिजिमने भरायचा हे आपल्याला ऍज अ टॅक्स कन्सल्टंट म्हणून त्याला त्या ठिकाणी सजेशन द्यायचंय. म्हणजे तुम्ही फक्त टॅक्सेशनचे स्टुडंट नाही आहात तर तुम्ही ऍज अ टॅक्स कन्सल्टंट म्हणून या ठिकाणी विचार करायला हवा. आणि टॅक्स कन्सल्टंट हे खूप चांगलं प्रोफेशन या निमित्ताने तुमच्यासाठी करिअरची संधी म्हणून वाढ बघतंय. हे देखील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने विचार केला पाहिजे. पण त्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग करता आलं पाहिजे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय? कायदेशीररित्या टॅक्स गव्हर्नमेंटचा न बुडवता ज्या मार्गाने कमीत कमी नियमानुसार टॅक्स कॅल्क्युलेट होईल त्या पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेट करून देणं म्हणजे ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम याच्यामध्ये टॅक्स कॅल्क्युलेट करून ज्या रिजिम मध्ये कमी टॅक्स येतो तो रिजिम आपण मिस्टर राजवीरला या ठिकाणी ऍज अ टॅक्स कन्सल्टंट म्हणून सजेस्ट केला पाहिजे. तर ते आपण त्या ठिकाणी बघूयात. इथे मग वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघूयात. पहिलं आपण 5 हेडचे इन्कम त्या ठिकाणी एकत्र करूयात आणि त्यानुसार आपण ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत. मग पहिलं ग्रॉस सॅलरी दिलं. ग्रॉस सॅलरी ही इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये दिलेला आहे आणि मग ग्रॉस सॅलरी ही ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 7,80,000 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये आपण 7,80,000 घेतलेली आहे. त्याच्यातून लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 आपण देत असतो. त्यामधलं पहिलं डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 1 हे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 50,000 इतकं वजावट मिळते आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 75,000 इतकी आपल्याला वजावट घेता येते म्हणण्यापेक्षा घ्यायचीच आहे ती. त्या संदर्भात कुठेही माहिती असत नाही. मात्र त्या संदर्भामध्ये इन्कम टॅक्स रूल मध्ये किंवा जे फिनान्शियल बिल सादर होतं तर त्या बजेटमध्ये त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. आणि फॉर द असेसमेंट इयर 2025-26 साठी ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 50,000 रुपीज आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 75,000 रुपीज इतकी वजावट घेता येते. त्यानंतर मिस्टर राजवीर यांनी प्रोफेशनल टॅक्स भरलेला आहे आणि त्याची वजावट आपल्याला ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये फक्त इथे आपल्याला प्रोफेशनल टॅक्स अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 3 च्या अंडर घेता येते 2,500 रुपीज. मात्र आपण न्यू टॅक्स रिजिम मध्ये नॉट ऍप्लिकेबल केलं कारण तिथं ती वजावट घेता येत नाही. आणि मग आता इथे इन्कम फ्रॉम सॅलरी मधनं आपण हे डिडक्शन अंडर सेक्शन 16 वजा करू. 7,80,000 मायनस 52,500 इन ओल्ड रिजिम. रेस्ट बॅलन्स जो राहिला तो इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणून इथे कॅल्क्युलेट झाला 7,27,500 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 7,80,000 मायनस 75,000 इथे आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी 7,05,000 इतके अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट होताना दिसून येते. त्यानंतर दुसरे घेऊ आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दिलेले इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 2,60,000 रुपीज आणि म्हणून आपण दोन्ही टॅक्स रिजिम मध्ये ते त्या ठिकाणी ऍज इट इज घेणार आहोत 2,60,000 2,60,000. त्यानंतर तिसरं हेड आपलं हेड ऑफ इन्कम प्रॉफिट ऑर गेन फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. त्याच्यामध्ये इन्कम फ्रॉम बिझनेस 3,90,000 दिलेला आहे. तो देखील आपण दोन्ही टॅक्स रिजिम मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर फोर्थ हेड येतं कॅपिटल गेन. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल गेनच्या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही म्हणून आपण त्या ठिकाणी नील म्हणून घेतलेला आहे. फिफ्थ हेड येतं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्याच्यामध्ये बघा इथे इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 34,000 आपण दोन्ही टॅक्स रिजिम मध्ये घेतलं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक सेव्हिंग अकाउंट. इंटरेस्ट ऑन बँक सेव्हिंग अकाउंट इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये आपण दोन्ही ठिकाणी घेतलं. पण इथे लक्षात घ्याल इंटरेस्ट ऑन बँक सेव्हिंग अकाउंट सेव्हिंग अकाउंट वरचं जे काही बँकेमध्ये सेव्हिंग किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सेव्हिंग ठेवलं त्याच्यावर जे व्याज मिळतं त्याच्यामध्ये अंडर सेक्शन 80 TTA या अंडर आपल्याला 10,000 रुपीची वजावट घेता येते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. पण इथे काय करतो आपण
इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये आपण अगोदर इन्कम म्हणून ऍड करतो आणि मग डिडक्शन वजा करत असताना एटीटीटी ची वजावट आपण 10,000ची देणार आहोत. समजा इथे इंटरेस्ट ऑन बँक सेव्हिंग अकाउंट 12,000 असतं, तर इथे आपण 12,000 घेतले असते आणि एटीटीटीच्या अंडर आपण 10,000ची वजावट दिली असती. इथे 8,000 असतं तर इथे 8च घेतला असतं, 10,000 पर्यंत वजावट पण खाली 8,000 वजावट घेतली असती. हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावरचं जो व्याज मिळतं तो दोन्ही टॅक्स रिजिम मध्ये हा एक्झम्प्टेड आहे, म्हणून आपण दोन्ही ठिकाणी एक्झम्प्टेड घेतला, तो इथे आपण डायरेक्ट नील म्हणून घेतलेला आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचरचं व्याज मिळालं, दोन्ही ठिकाणी आपण ते 26,000 इतकं घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 70,000 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 70,000 इतकं आलेलं आहे. आणि म्हणून आपण इथे ह्या पाचही हेडची बेरीज केली, इन्कम अंडर ओल्ड टॅक्स रिजिम, तर ती ग्रॉस टोटल इन्कम आली 14,47,500 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये त्या पाचही हेडची बेरीज केली तर ती आली 14,25,000. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर या पाच हेडची बेरीज केली तर आपण ग्रॉस टोटल इन्कम म्हटलं, ग्रॉस टोटल इन्कम मधनं आपण डिडक्शन अंडर सेक्शन एटीसी टू एटीयू देत असतो आणि म्हणून लेस डिडक्शन्स एटीसीचं पहिलं डिडक्शन घेतलं, त्यामध्ये हे पहिलं एलआयसी प्रीमियम, डिपॉझिट इन पीपीएफ आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट परचेस केले, या तिघांचं घेतलं. या तिघांची फक्त ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये घेतो, हे लक्षात ठेवा. न्यू टॅक्स रिजिम मध्ये आपण ते घेत नाही म्हणून नॉट ऍप्लिकेबल केलेलं आहे, तिथे एकही वजावट मिळत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या तिघांची बेरीज केली ती एटीसी ची बेरीज आली 1,60,000. इथे लक्षात घ्या ते 1,50,000 पर्यंतच वजावट मिळते. 1,60,000 जरी बेरीज आली असेल 1,60,000 तरी आपण घेताना 1,50,000 इतकं घेतलेलं आहे. इकडे मात्र नॉट ऍप्लिकेबल केलेला आहे. त्यानंतर एटीडीच्या अंडर आपण मेडिक्लेम घेतो, मेडिक्लेम त्याने इथे 25,000चा मेडिक्लेम घेतलेला आहे. तो मेडिक्लेम आपण 25,000 इथे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये घेतलेला आहे, न्यू टॅक्स रिजिम मध्ये त्याची वजावट मिळत नाही. एटीई मध्ये देखील इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन 60,000चा आहे, ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आपण त्याची वजावट घेतलेली आहे, इकडे मात्र नॉट ऍप्लिकेबल केलेला आहे. इथे सर्व गोष्टी नॉट ऍप्लिकेबल येतात, कोणती एटीसी, एटीई, एटीडी, एटीई कोणताही वजावट आपल्याला न्यू टॅक्स रिजिम मध्ये मिळत नाही. इकडे बघा एटीटीटी, इथे जे काही व्याज इंटरेस्ट ऑन बँक सेव्हिंग अकाउंट 10,000चा आहे ते आपण इकडे ऍड केलं, मात्र इथे परत त्याची 10,000 पर्यंत वजावट घेता येते. ते मी सांगितलं इकडे वरती 12 असतं तर इकडे वजावट मात्र 10 घेता येते, ती आपण त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून ग्रॉस टोटल इन्कम मधनं या सर्व वजावटी वजा केल्या तर ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 14,47,500 मायनस या सर्व डिडक्शन्स वजा केल्या तर टोटल टॅक्सेबल इन्कम आलं 12,02,500. आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये ग्रॉस टोटल इन्कम आपलं 14,25,000 आलं, पण त्याच्यामध्ये कोणतीही वजावट घेता येत नाही आणि म्हणून टोटल टॅक्सेबल इन्कम आहे तेच राहिलं ग्रॉस टोटल इन्कम इतकं 14,25,000 इतकं. आता आपण शेवटचा पार्ट बघूयात, याच्यावरची टॅक्स लायबिलिटीज आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तो टॅक्स कॅल्क्युलेट करत असताना इथे बघा ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 12,02,500 ते इन्कम घेतलं आपण आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 14,25,000 हे इन्कम घेतलं. तर ते आपण त्या ठिकाणी त्याच्यावरचा टॅक्स कॅल्क्युलेट करूयात. पहिल्यांदा आपण ओल्ड टॅक्स रिजिम या अंडर आपण त्या ठिकाणी टॅक्स कॅल्क्युलेट करूयात. मग विद्यार्थी मित्रांनो इथे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये अप टू ₹2,50,000 या इन्कम वर त्या ठिकाणी कोणताही टॅक्स कॅल्क्युलेट होत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी नील घेतलं. दुसरा स्लॅब येतो 2,50,001 to 5 lakhs, म्हणजे 5 लाखातून पहिले 2.5 लाख वजा केले, म्हणजे तिथे 2,50,000 5% इतका टॅक्स कॅल्क्युलेट केला, तो 12,500 इतका आला. त्याच्यानंतर पुढच्या 5 लाखावर म्हणजे 5,01,000 ते 10 लाखापर्यंत ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये हे पुढचं 5 लाखाचं जे इन्कम येतं त्याच्यावर 20% टॅक्स आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे 10 लाखातून पहिले 5 लाख 2.5 लाख वजा केले म्हणजे 5 लाख राहिले, त्याच्यावर 20% आपण कॅल्क्युलेट केला, तो 1 लाख इतका आला. त्याच्यानंतर 10 लाखाच्या वरती जेवढं इन्कम असेल बघा 12,02,000 इतका आहे, मग 10 लाखाच्या वरती 2,02,000 इतका आहे, तर त्याच्यावर आपण 30% टॅक्स कॅल्क्युलेट करणार आणि तो टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यावर 60,750 इतका तो टॅक्स कॅल्क्युलेट झाला. मग हा टोटल टॅक्स आपण बेरीज केली तर तो टोटल टॅक्स आला 1,73,250 इतका तो आला. मग याच्यातून रिबेट अंडर सेक्शन 87A हा आपण त्या ठिकाणी देत असतो. इथे घेताना काय घेतो आपण 87A त्या ठिकाणी घेत असतो, हे आपण त्या ठिकाणी तो घेतला. पण मात्र त्याच्यासाठी काय थंब रूल आहे की जर ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये टॅक्सेबल इन्कम 5 लाखापेक्षा कमी असेल, 5 लाख किंवा 5 लाखापेक्षा कमी, तर 87A ची सूट आपल्याला त्या ठिकाणी घेता येते.
मात्र ह्या आरसीसीचं इन्कम 12,02,000 इतकं आहे, ते 5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणून ही वजावट त्या ठिकाणी घेता येत नाही. 5 लाखापर्यंत जर हे इन्कम असतं इथे, तर मात्र हा जो टॅक्स कॅल्क्युलेट होतो तो संपूर्ण टॅक्स इथे आपल्याला त्याची वजावट घेता येते, म्हणजे त्याची टॅक्स लायबिलिटी 0 येते. हे त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. रिबेट अंडर सेक्शन 87 ए घेतला याचा अर्थ त्याचं टॅक्स लायबिलिटी 0 येते, हे त्या ठिकाणी कन्सिडर करा. पण त्यासाठी अट काय आहे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये, 5 लाखाच्या आतमध्ये त्याचं इन्कम असणं गरजेचं आहे, इथे ते नाहीये. मग इथे एक 1,73,250 त्याला रिबेट अंडर सेक्शन 87 ए मिळणार नाही, म्हणजे त्याचं टॅक्सची अमाऊंट आली इथे. आपण लगेच पेबल म्हणण्याच्या ऐवजी याला देखील आपण टॅक्स लायबिलिटीज म्हणू किंवा टोटल टॅक्स म्हणू. तो टोटल टॅक्स जो आला इकडे देखील टॅक्स पेबलच्या ऐवजी आपण त्याला टोटल टॅक्स अशी कन्सेप्ट पेबल पण म्हणू शकतो. पण इथे तुमचं थोडंसं कन्फ्युजन होईल, कारण ऍडव्हान्स टॅक्स नंतर जे अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करतो ते देखील आपल्याला त्या ठिकाणी टॅक्स पेबल म्हणून दाखवायचे असते. ठीक आहे, तर इथे काय करायचं आपल्याला, जो टॅक्स कॅल्क्युलेट होतो ह्या अमाऊंटवर म्हणजे रिबेटचं इफेक्ट दिल्यानंतर जो काही टॅक्स येईल त्याच्यावर आपल्याला 4% हा हेल्थ अँड एज्युकेशन सेस हा टॅक्सवर कॅल्क्युलेट करायचा, हा इन्कमवर नाही. म्हणजे हा 1,73,250 वर कॅल्क्युलेट करायचा 4%, जो कशासाठी एज्युकेशन फॅसिलिटीज गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतो त्यासाठी त्यांनी तो टॅक्सवर टॅक्स लावला, आणि प्लस हेल्थच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी तो टॅक्स लावला. तो 1,73,250 वर 4% कॅल्क्युलेट केला 4%, तो आला 6,930. मग 1,73,250 मध्ये 6,930 ऍड केलं तर इथे आलं 1,80,180 लेस इन्कम टॅक्स पेड विच इज ऑलरेडी पेड. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये कोणताही टॅक्स मिस्टर राजवीरने अगोदर पेड केलेला नाही, म्हणून आपण तो टॅक्स दाखवला. म्हणून टोटल टॅक्स लायबिलिटीज किती आली त्याची, जेवढी टॅक्स लायबिलिटीज आली तेवढाच टॅक्स त्याला त्या ठिकाणी भरायचा आहे. हे पहिल्या ओल्ड टॅक्स रिजिम नुसार आलं 1,80,180. आता आपण डिस्कशन करूया न्यू टॅक्स रिजिम नुसार. मग न्यू टॅक्स रिजिम मध्ये त्याचं इन्कम 14,25,000 आहे. मग न्यू टॅक्स रिजिमचे जे स्लॅब आहेत, पहिल्या 3 लाखापर्यंत टॅक्स बसत नाही, पण पहिल्या 3 लाखापर्यंत नील केलं आपण. पुढचं जे काही 3 लाख टू 7 लाख म्हणजे पुढच्या 3 लाख ते 7 लाखामधलं जे उत्पन्न ते 4 लाख येतं, त्याच्यावर 5%. मग 4 लाखावर 5% तो 20,000 आलं. त्याच्यानंतर 7 लाख ते 10,000, पुढच्या 3 लाखावर 10%, म्हणजे 10% 3 लाखावर 30,000 आलं. 10 लाख ते 12 लाख म्हणजे पुढच्या 2 लाखावर 15%, 15 दुने 30, ते देखील इथं 30 लाख आलं. आणि 12 लाख ते 15 लाख याच्यामध्ये 20%, पण त्याचं उत्पन्न या दरम्यानच आहे, पूर्ण 15 लाख नाहीयेत. म्हणून आपण काय घेतलं इथं 12 लाख 12 लाख टू 15 लाख, पण घेताना काय घेतलं 14,25,000, 14,25,000 वजा 12 लाख पहिले अगोदरचे, असं त्याचं उत्पन्न 2,25,000 आलं या दरम्यान. म्हणजे 12 लाख ते 15 लाखाच्या दरम्यान. 12 लाखाच्या वरती किती आहे, 2,25,000 आहे ना. 12 लाख म्हणजे 14,25,000 टोटल आहे. 12 लाखावर आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं, त्याच्यावरती अमाऊंट येते 4,25,000. त्याच्यावर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं 20%, तो आला 45,000. अबो 15 लाख त्याचं इन्कमच नाही, म्हणून 30% मध्ये तो जाणार नाही. असं ह्या टोटल टॅक्सची बेरीज केल्यानंतर ती आली 1,25,000 रुपीज. आता याच्यावर रिबेट कॅल्क्युलेट करतो, पण हे रिबेट कॅल्क्युलेट करत असताना न्यू टॅक्स रिजिम मध्ये देखील रिबेट अंडर सेक्शन 87 हे मिळतं. पण कधी मिळतं, जर त्याचं इन्कम हे 7 लाखापेक्षा कमी असेल तर. पण हे 14,25,000 आहे. 7 लाखापर्यंत जर असेल तर त्यावर जेवढा टॅक्स इथे कॅल्क्युलेट होतो ना तो, किंवा 25,000 याच्यापैकी जी अमाऊंट लहान असेल ती या ठिकाणी वजावट मिळते. आणि ती त्या ठिकाणी मात्र इथं काय झालंय की त्याचं उत्पन्न 7 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे त्याला ती वजावट घेता येत नाही. तर तो टॅक्स आहे तसाच राहील टोटल टॅक्स. आणि मग परत इकडे याच्यावर देखील 4% आपल्याला हेल्थ अँड एज्युकेशन सेस हा टॅक्सवर कॅल्क्युलेट करायचा. 1,25,000वर आपण 4% कॅल्क्युलेट केला, तो 5,000 रुपये झाला. मग 1,25,000 म्हणल्या 25,000 प्लस एज्युकेशन हेल्थ अँड एज्युकेशन सेस 5,000, सो टोटल टॅक्स लायबिलिटी झाली त्याची 1,30,000. त्याने एकही रुपयाचा टॅक्स हा ऍडव्हान्स मध्ये भरलेला नाही, म्हणून आपण इथं नील घेतला, आणि म्हणून तेवढीच त्याची टॅक्स लायबिलिटीज राहिली. म्हणजे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये त्याची टॅक्स लायबिलिटीज त्याला टॅक्स पेबल करावा लागतो 1,80,000, 1,80,000, आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 1,30,000. तर तुम्हीच सांगाल ऍज अ टॅक्स कन्सल्टंट म्हणून मिस्टर राजवीरने कोणता ऑप्शन चूज केला पाहिजे. तर त्याला न्यू टॅक्स रिजिम मध्ये फक्त 1,30,000 इतकी टॅक्स लायबिलिटीज येते, आणि न्यू टॅक्स ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 1,80,180 इतकी टॅक्स लायबिलिटीज येते. आणि ऍज अ टॅक्स कन्सल्टंट म्हणून तुम्ही त्याला सांगाल की तू न्यू टॅक्स रिजिमने त्या ठिकाणी टॅक्स कॅल्क्युलेट कर. आणि म्हणून इथे आपल्याला कमेंट द्यायला लावली, आणि म्हणून आपण कमेंट देतो आहोत, मिस्टर राजवीर अजमेर शुड ऑप्ट न्यू टॅक्स रिजिम
because under it his total tax liability is less, that is 1,30,000, than old tax regime, that is rupees 1,80,000 100, सॉरी 1,80,180. इथे प्रिंट मिस्टेक झाली, आपण ती करेक्ट करून घेऊयात. 1,80,180. ओके, इतकी त्या ठिकाणी ती कॅल्क्युलेट होते, त्या आपण त्या ठिकाणी बघितली आहे. सो ह्या पद्धतीने आपल्याला त्याला ऑप्शन त्या ठिकाणी द्यायचा, म्हणजे मिस्टर राजवीर हा न्यू टॅक्स रिजिमने टॅक्स भरेल आणि त्याची टॅक्स लायबिलिटी येईल 1,30,000. निश्चितपणाने जर तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भामध्ये काही अडचण आली, त्या प्रॉब्लेमच्या संदर्भात काही अडचण आली, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला सविस्तर त्यावर कमेंटमध्ये उत्तर देईल. काही सजेशन असतील, काही फीडबॅक असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण या संदर्भातले आणखी व्हिडिओ मी त्या ठिकाणी तयार करून इथे अपलोड करणार आहे. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्या ठिकाणी आपण थांबतो आहोत. थँक्यू.